हॅलो. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघितलं होतं. आता आपण काय बघू, सेकंड प्रॉब्लेम बघूया. ओके, काय शिकतो आपण? मेथड्स ऑफ कॅपिटल. किती टाईप्स असतात? 2 टाईप्स. पहिलं कोणतं टाईप्स असतं? फिक्स कॅपिटल मेथड आणि सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, तर आता सेकंड एक्झाम्पल बघायचं. मीना अँड हिना आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. तर काय सांगितलं? मीना अँड हिना हे दोन कोण आहेत? पार्टनर्स आहेत आणि ते त्यांचे प्रॉफिट अँड लॉस कसे शेअर करतात? इन द रेशिओ ऑफ 3:2. तर रेशिओ काय? 3:2. टोटल किती तुकडे आहेत? 5 तुकडे आहेत. त्यातले मीनाचे किती? 3 आणि हिनाचे किती? 2. तर हा काय त्यांचा रेशिओ. त्यानंतर पुढे काय झालं? ऑन 1 एप्रिल 2018 ला द कॅपिटल बॅलन्स आर मीना 90,000 अँड हिना 60,000. आता त्यांनी काय सांगितलं? द कॅपिटल बॅलन्स सांगितलं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं होतं आपल्याला? की पैसे काय केले ते? इन्व्हेस्ट केले ते. इन्व्हेस्ट केले म्हणजे कधी केले? यावर्षी. ओके, आणि बॅलन्स म्हणजे कधीचा आहे? हा मागच्या वर्षीचा. ओके, तर कसं ओळखणार की त्यांनी कॅपिटल काय दिलं आहे? बॅलन्स दिला आहे. जर बॅलन्स दिला असेल तर हा कधी चालला आहे? मागच्या वर्षीचा ट्रान्सफर पुढच्या वर्षीला झाला आहे. पण जर त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट दिली असेल यावर्षीची तर ते आपण काय लिहिणार? कॅश ऑर बँक अकाउंट म्हणून. तर आपल्याला इथं काय दिलं आहे? कॅपिटल बॅलन्स दिला आहे. त्यामुळे हा बॅलन्स कधीचा आहे? मागच्या वर्षीचा क्लोजिंग. यावर्षी काय होणार? तोच ओपनिंग होणार. त्यानंतर किती कॅपिटल सांगितलं आहे? मीनाने किती इन्व्हेस्ट केले होते मागच्या वर्षी? 90,000. त्याच्या या वर्षीला काय होणार? ट्रान्सफर. म्हणजे यावर्षी ओपनिंग किती आहे मीनाचं? 90,000 आणि हिनाचं किती आहे? 60,000. ओके, त्यानंतर देअर ड्रॉइंग्स आर. आता ड्रॉइंग किती दिलं त्यांनी? 12,000 अँड 10,000. मीनाचं ड्रॉइंग किती आहे? 12,000 अँड हिनाचं ड्रॉइंग किती आहे? 10,000. ड्रॉइंगने पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं? ड्रॉइंग म्हणजे काय? बिझनेसमधनं विड्रॉ केलेले मनी. तर ड्रॉइंगने काय होतं? कॅपिटल कमी होतं. ओके, रिस्पेक्टिवली. ॲज पर द ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट काय सांगतं? पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, आता मागच्या लेक्चरला आपण कॅपिटल नव्हतं बघितलं. ओके, तर आता या लेक्चरला आपल्याला काय पाहिजे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल कोण इन्व्हेस्ट करतं? पार्टनर. मग इंटरेस्ट कोणाला मिळणार? पार्टनरचा. मग जर पार्टनर्सला इंटरेस्ट मिळत असेल तर त्याचा कॅपिटल वाढणार का कमी होणार? वाढणार. ओके, माझा इंटरेस्ट किती दिला त्यांनी? 10%. तर हा इंटरेस्ट कशावर काढायचा? आपलं जे कॅपिटल आहे त्याच्यावरती काय काढतो आपण? इंटरेस्ट काढतो. तर कॅपिटल किती आहे? मीनाचं किती आहे? 90,000 आणि हिनाचं किती आहे? 60,000. त्याच्यावरती काय काढायचं आपल्याला? 10% इंटरेस्ट काढायचं आहे. तर पहिला कॅल्क्युलेट करून घ्यायचा. ओके, सर्वात पहिलं तर कोण? मीना. मीनाचं कॅपिटल किती आहे? 90,000. मीनाचं कॅपिटल किती आहे? 90,000. ओके, आणि त्याच्यावरती इंटरेस्ट किती सांगितलं आहे? 10%. मग आपण कसं काढतो? इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके, इंटरेस्ट कसा काढतो आपण? इंटू 10 डिवायडेड बाय 100. किती येणार? 10 10 कट, इथला 10 इथला 10 गेला. किती आला? 9,000. किती आलं इंटरेस्ट? 9,000. ओके, म्हणजे मीनाचं जे कॅपिटल 90,000 त्याच्यावरती 10% किती आले? 9,000. आणि सेम कोणाचं काढायचं आपल्याला? आता हिनाचं काढायचं आहे. तर हिनाचं कॅपिटल किती होतं? 60,000. हिनाचं कॅपिटल किती आहे? 60,000. तर 60,000 वरती किती पर्सेंट? 10%. 10% कुठून आले? आपल्याला प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट रेट दिला आहे. तर 60,000 वरती 10% किती येणार? 6,000. ओके, 10% काढायचं सिम्पल काय? 1 0 कट करायचा. ओके, मग 60,000 वरती 10% किती आले? 6,000 आणि 90,000 वरती किती आले? 9,000. तर मीनाचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे? 9,000 आणि हिनाचं किती आहे? 6,000. ओके, हे काय झालं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं. अजून काय पुढे सांगितलं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज ॲट 5% पर ॲनम. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं आहे? 5%. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं आहे? 5%. आणि त्या ड्रॉइंगची कोणती डेट दिली आहे का कुठे? नाही दिली. तर मी शिकवताना काय सांगितलं होतं? पार्टनरशिप डेट. जर डेट दिली नसेल तर नेहमी कसं कॅल्क्युलेट करायचं ड्रॉइंग? ओनली किती मंथचा? 6 मंथचा, म्हणजेच हाफ. ओके, जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर ड्रॉइंग कॅल्क्युलेट कसं करणार? नेहमी 6 मंथचा.
आता ड्रॉइंग किती येतं, मीनाचं 12,000 आहे अँड हिनाचं किती आहे 10,000. त्याच्यावरती इंटरेस्ट किती सांगितलं आहे 5%. ओके, तर आपण पहिलं काढून घेऊया. पहिलं पण आहे मीना. तर मीनाचं ड्रॉइंग किती आहे 12,000. मीनाचं ड्रॉइंग किती दिलं आहे 12,000. त्याच्यावरती इंटरेस्ट रेट किती आहे 5%. मग कसं काढतो आपण 5% इंटू 5 डिवायडेड बाय 100 इंटू 5 डिवाइड बाय 100. आणि डेट दिली आहे का, नाही दिली. मग डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं काढणार, ओनली 6 मंथ. म्हणून इंटू 6 डिवायडेड बाय काय करणार, किती टोटल मंथ्स असतात इयरमध्ये 12. म्हणून इथं काय करणार डिवाइड बाय 12. 3 मंथचं काढायचं असेल तर इंटू 3 डिवाइड बाय 12. 6 मंथचा काढायचा असेल तर इंटू 6 डिवाइड बाय 12 करणार आपण. तर बघा याचा आन्सर किती येते. ओके, 0 0 गेले. ओके, 0 0 गेले. 6 1 6, 6 2 12. ओके, 2 1 2, 120 ला आलं तर किती येणार 60. आणि आता काय राहिलं, फक्त 60 राहिलं आणि 5 राहिले. मग किती होणार 300. किती आलं आन्सर 300. ओके, कसं काढलं कळलं, 12,000 इंटू त्याच्यावरती किती टक्के काढले आपण 5% काढले. ओके, आणि किती मंथसाठी काढलं 6 मंथसाठी. म्हणून 6 डिवाइड बाय 12 केलं. नाही तर पहिलं काय करा तुम्ही, सिम्पल 5% कॅल्क्युलेट करून घ्या आणि त्याला नंतर इंटू 6 डिवाइड बाय 12 करा. कसं केलं तरी आन्सर किती येणार आहे तुमचं 300. तर हे काय झालं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जसं मीनाचं झालं तसंच कोणाचं काढायचं आपल्याला, हिनाचं काढायचं आहे. हिनाचं ड्रॉइंग किती आहे 10,000. 10,000 वरती इंटरेस्ट किती आहे ड्रॉइंगचा 5%. म्हणून 5 इंटू 5 डिवाइड बाय 100. आणि किती मंथचं काढणार आपण 6 मंथचं, कारण डेट दिली आहे का नाही दिली. ओके, कसं काढणार सिम्पल, पहिलं 5% काढा 10,000 वरती. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 100 इंटू 5 किती होणार 500. आता 500चं काय करणार इंटू 6 डिवाइड बाय 12 म्हणजे निम्मे. किती होणार 250. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. ओके, किती होणार 250. तर ड्रॉइंग म्हणजे काय असतं की पार्टनरने बिझनेसमधनं विड्रॉ केलेले पैसे. मग जर पार्टनर बिझनेसमधनं पैसे विड्रॉ करतो तर इंटरेस्ट कोण देणार, पार्टनर देणार. कुणाला देणार, बिझनेसनं. मग पार्टनरचं काय झालं आहे नुकसान झालं, त्यामुळे कॅपिटल वाढणार का कमी होणार, कमी होणार. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मीनाचं किती आहे 300 आणि हिनाचं किती आहे 250. या गोष्टी आपण आधीच कॅल्क्युलेट करून घेतल्या, नंतर करायची गरज नाही पडणार आपल्याला. ओके, हे झालं. त्यानंतर काय होतं नेक्स्ट, त्यानंतर मीना गेट सॅलरी ऑफ ₹3,000 पर मंथ. मीनाला काय भेटतं आहे सॅलरी मिळते. किती मिळते सॅलरी 3,000 पर मंथ. मग आपला बिझनेस किती वर्ष किती इयरचा किती महिने चालतो 12 मंथ्स. मग जर तिला महिन्याला 3,000 मिळतात तर वर्षाला किती होणार, किती होतं वर्षाला 3,000 इंटू 12 किती होणार 36,000 म्हणजे 36,000. अँड हिना इज एंटायटल्ड टू गेट कमिशन. किती कमिशन मिळते 5% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 लाख. ओके, हिनाला काय मिळतं आहे 5% कमिशन मिळते. कितीवरती कमिशन मिळते 5 लाखवरती. मग 5 लाखवरती 5% कसं काढणार 5 लाख इंटू किती पर्सेंट आहे 5 म्हणून इंटू 5 डिवायडेड बाय 100. 2 0 तर कट झाले. आता काय करणार 5,000 इंटू 5 किती होणार 25,000. ओके, 5 लाखवर 5% कसे काढणार 5 लाख इंटू 5 डिवायडेड बाय 100. मग किती आला आन्सर 25,000. म्हणजे हिनाला कमिशन किती मिळणार आहे 25,000. ओके, आता इथपर्यंत आलं. त्यानंतर लास्टला काय सांगितलं अजून, द फर्म्स प्रॉफिट इज ₹50,000. फर्मचं प्रॉफिट किती आहे 50,000. आणि तर रेशो दिला आहे का, कुठं दिलं आहे बघा बरं रेशो, सर्वात वरती दिला आहे फर्स्ट लाईनमध्ये. किती रेशो दिला आहे 3:2. हे बघितलं दिलं आहे रेशो किती दिला आहे 3:2. लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिला होता पण तो रेशो कसा होता इक्वल होता. त्यामुळे आपण प्रॉफिट कसं वाटलं होतं सेम वाटलं होतं 20,000 वाटलं होतं.
पण ह्या प्रॉब्लेममध्ये रेशो काय दिला आपल्याला 3:2 दिला आहे आणि टोटल प्रॉफिट किती आहे 50,000. तर आता हा प्रॉफिट रेशोमध्ये कसा वाटायचा. आपल्याकडे पार्टनर्स किती आहेत 2 पार्टनर्स आहेत. एक कोण आहे मीना आणि दुसरं कोण हिना. तर आपल्याला किती रुपये वाटायचे 50,000. किती रुपये वाटायचं आपल्याला 50,000. रेशो किती दिला आहे 3:2. रेशो किती दिला आहे 3:2. सर्वात पहिलं काय करायची रेशोची टोटल करायची. तर रेशोची टोटल किती होती 3 आणि 2 5. रेशोची टोटल किती होती 5. मग आता वाटायचं कसं. पहिला पार्टनर कोण आहे मीना. तर हा 3 कोण आहे पहिला पार्टनरचा शेअर आणि सेकंड पार्टनर कोण आहे हिना. तर हा 2 काय आहे सेकंड पार्टनरचा शेअर. तर कसं वाटणार 50,000 काय झालं आपल्याला प्रॉफिट झाले. तर 50,000 इंटू काय करायचं प्रॉफिट इंटू मीनाचा शेअर किती आहे 3 म्हणून 3 डिवाइड बाय रेशोची टोटल किती आहे 5 म्हणून काय करायचं 5. तर 50,000 इंटू 3 डिवायडेड बाय 5 किती होतात बघा कॅल्क्युलेट करून 30,000 होतं का. किती होतात 30,000. जसं मीनाचं काढलं तसं सेम कोणाचं काढायचं हिनाचं. टोटल प्रॉफिट किती आलं बिझनेसमध्ये 50,000. ओके इंटू हिनाचं शेअर किती आहे 3 आहे का 2 आहे किती आहे 2 डिवाइड बाय रेशोची टोटल किती आहे 5 म्हणून डिवाइड बाय काय करणार 5. 50,000 प्रॉफिट इंटू शेअर डिवाइडेड बाय टोटल शेअर. 50,000 इंटू 2 डिवायडेड बाय 5 किती होणार 20,000. म्हणजे मीनाला प्रॉफिट किती मिळणार 30,000 आणि हिनाला किती मिळणार 20,000. तर आपण सगळ्या गोष्टी काढून घेतल्या. ओके इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढलं की कमिशनसुद्धा काढले आणि प्रॉफिटसुद्धा काय केलं आपण डिस्ट्रीब्यूट केलं. तर आपण आपल्याला काय सांगितलं प्रिपेअर द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. किती मेथडमध्ये सॉल्व करायचं आपल्याला 2 मेथड्समध्ये सॉल्व करायचं आहे. ओके तर आता पहिली मेथड कोणती आपली फिक्स कॅपिटल मेथड. तर फिक्स कॅपिटल मेथडमध्ये काय असतं किती अकाउंट ओपन करतो आपण 2 टाईप्स ऑफ अकाउंट ओपन करतो. एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दुसरं पार्टनर्स करंट अकाउंट. तर कॅपिटल असू द्या किंवा करंट असू द्या रूल काय सांगितलं होतं डेबिटला कॅपिटल कमी होतं आणि क्रेडिटला कॅपिटल वाढतं. ओके हे नेहमी लक्षात ठेवा. डेबिटला कॅपिटल काय होतं कमी होतं आणि क्रेडिटला कॅपिटल काय होतं वाढतं. आता सर्वात पहिलं ओके ओपनिंग बॅलन्स. कॅपिटलचा काय पाहिजे आपल्याला ओपनिंग. कॅपिटल कुठं दिसतं पार्टनर्स कॅपिटलला दिसतं का करंटला दिसतं कुठं दिसतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. ओके फिक्स कॅपिटलमध्ये आपण काय करतो कॅपिटल वेगळं आणि अदर थिंग्स वेगळं लिहितो. मग सर्वात पहिलं आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला होता का बघा बरं ओपनिंग बॅलन्स दिला होता का आपल्याला. ओके मीना अँड हिना पार्टनर्स होते 3:2. द कॅपिटल बॅलन्स काय सांगितलं तर द कॅपिटल बॅलन्स. लास्ट प्रॉब्लेममध्ये कॅपिटल बॅलन्स होता का नाही. तर ते इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे होते त्यामुळे आपण काय लिहिलं होतं कॅश ऑर बँक. पण इथं काय दिलं आपल्याला कॅपिटल बॅलन्स दिला. तर किती आहे मीनाचा 90,000 आणि हिनाचा किती आहे 60,000. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती आहे मीनाचा 90,000 हिनाचा 60,000. आपण ओपनिंग बॅलन्सला काय लिहितो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपनिंगला काय लिहितो आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. मीनाचा किती आहे 90,000 आणि हिनाचा किती आहे 60,000. मीनाचा 90 हिनाचा किती 60. ओके आपल्याला बिझनेसमध्ये ह्या वर्षी इन्व्हेस्ट केलेले पैसे दिलेत का नाही दिले. तर आपण काय म्हणत होतो कॅश ऑर बँक अकाउंट. पण कॅश ऑर बँक अकाउंट तुम्हाला काय दिलं आहे का काहीच नाही दिलेलं मग नाही लिहायचं किंवा लिहून तुम्ही डॅशसुद्धा करू शकता. पण आपल्याला लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅश ऑर बँक दिलं तो ओपनिंग बॅलन्स दिलेला नव्हता. पण या प्रॉब्लेममध्ये काय केलं आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे कॅश ऑर बँक दिलेलं नाही. ते ओळखायचं कसं जर बॅलन्स दिला असेल तर तो तुमचा काय असतो ओपनिंग बॅलन्स आणि जर पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर ते काय असते तुमचे कॅश ऑर बँक अकाउंट. ओके ते कॅपिटल अकाउंटमध्ये काय लिहितो आपण एवढंच शो करतो की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले मनी आणि अदर थिंग्स आहेत त्या सगळ्या कुठे दाखवतो आपण पार्टनर्स करंट अकाउंटला. तर आता नेक्स्ट काय दिले पुढं अजून ओके त्यानंतर ते ड्रॉइंग्स आर 12,000 अँड 10,000. तर त्या दोघांचं काय दिले ड्रॉइंग दिले किती दिले 12,000 दिले आणि 10,000 दिले. तर ड्रॉइंगने पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं
ड्रॉइंगनी काय होतं, कॅपिटल कमी होतं. मग जर कॅपिटल कमी होत असेल तर आपण कुठं लिहितो, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला का क्रेडिटला, कोणत्या साईडला लिहितो, डेबिट साईडला. मग काय लिहिणार आपण, टू ड्रॉइंग. किती आहे ड्रॉइंग, मीनाचं 12,000 आणि हिनाचं किती आहे 10,000. ओके, ड्रॉइंगनी कॅपिटल कमी होतं म्हणून आपण कुठं लिहिलं, डेबिट साईडला. ओके, त्यानंतर करंट अकाउंटचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे का, करंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे का, प्रॉब्लेममध्ये कुठं दिसला का तुम्हाला, नाही आहे. ओके, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स काय येणार करंट अकाउंटचा 0. जर दिला असेल तर लिहायचा, नसेल दिला तर नाही लिहितो. शक्यतो तुम्हाला करंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स देत नाही, पण जर दिलाच असेल तर लिहायचा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, आता ड्रॉइंग तर लिहिलं. तर ड्रॉइंग नंतर काय काय होतं, अजून ड्रॉइंग नंतर काय काय होतं की काय होतं, पार्टनर्सला सॅलरी मिळते. कुणाला सॅलरी मिळते, मीनाला. ओके, आणि त्याच्या आधी काय होतं, ॲग्रीमेंटनुसार काय होतं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळते. ॲग्रीमेंटनुसार काय होतं, ॲज पर ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती इंटरेस्ट मिळतं आहे, 10%. आणि तो नेहमी कशावर काढणार, कॅपिटलवर. इथं कॅपिटल किती आहे, 90,000 अँड 60,000. कॅपिटल किती आहे, 90,000 अँड 60,000. आपण इथं वर्किंग नोटमध्ये काढलं होतं, 90,000वरती 10% किती आलं ते 9,000 आणि 60,000वरती 10% किती आलं ते 6,000. ओके, आपण पहिलंच काढून घेतलं होतं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा फायदा कोणाचा आहे, पार्टनरचा. मग त्याचं कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, कॅपिटल वाढणार. मग कॅपिटल वाढणार म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला येणार, डेबिट का क्रेडिट, कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. ओके, पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे, 9,000 अँड 6,000. काय बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मीनाचं किती आलं तर 9,000 आणि हिनाचं किती आलं तर 6,000. ओके, हा सिक्वेन्स तुम्ही याच्या खाली लिहू शकता, पण मी एडिट केले त्यामुळे ते खाली आले. त्यानंतर अजून काय प्रॉब्लेममध्ये, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, त्यानंतर काय होतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती पर्सेंट होता, 5%. पण ड्रॉइंगची डेट दिली होती का, नव्हती दिली. जर डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं काउंट करतो, ओनली 6 मंथचं. त्यामुळे आपण मीनाचं ड्रॉइंग किती आलं तर 300 रुपये आणि हिनाचं किती आलं तर 250 रुपये. ओके, ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं काढणार, ओनली 6 मंथचं. ओके, आणि पर्सेंटेज किती दिले त्यांनी, 5%. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग याने बिझनेस ओनरचा फायदा आहे का नुकसान आहे, ते कारण ड्रॉइंग म्हणजे काय असतं की बिझनेसमधनं विड्रॉ केलेले मनी, हे काय पार्टनरचं नुकसान आहे. मग त्याच्यावरती इंटरेस्ट द्यावा लागला तर पार्टनरचा काय झाला, लॉस झाला. म्हणून यांनी कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, कमी होणार. मग जर कॅपिटल कमी होत असेल तर करंटच्या कोणत्या साईडला दिसणार, डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय दिसणार, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मीनाचं किती आहे 300 आणि हिनाचं किती आहे 250. ओके, कॅपिटल वाढलं की क्रेडिट साईडला आणि कमी झालं की डेबिट साईडला. ओके, आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा झालं. नेक्स्ट काय सांगितलं होतं की सॅलरी मिळते. ओके, कुणाला सॅलरी मिळते, मीनाला. सॅलरी कोणाला मिळते, मीनाला. तर मीनाला सॅलरी किती मिळते, 3,000 पर मंथ. सॅलरी किती मिळते, 3,000 पर मंथ. तर पूर्ण इयरचे किती होणार, 36,000. कशा आले, 3,000 × 12. कारण इयरमध्ये मंथ किती असतात, 12. म्हणून 3,000 × किती करणार, 12 करणार. ओके, आणि जर पार्टनरला सॅलरी मिळाली तर पार्टनरचा कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, वाढणार. वाढणार म्हणजे पार्टनर्स करंटच्या कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. बाय सॅलरी किती, 36,000. त्यानंतर सेकंड, सॅलरीनंतर अजून काय काय होतं, कमिशनसुद्धा होती. कमिशन कोणाला मिळत होती, मीनाला का हिनाला, कमिशन कोणाला मिळत होती, हिनाला. हिना इज एंटायटल टू गेट कमिशन किती पर्सेंट, 5% ऑन कशावरती, 5 लाखवरती. आपण इथं काढलं होतं, हिनाला कमिशन मिळते 5 लाखावरती किती टक्के, 5%. तर किती आलं ते आपली कमिशन, 25,000. तर हिनाला कमिशन किती मिळते, 25,000. जर हिनाला कमिशन 25,000 मिळते तर हिनाचं कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, वाढणार.
मग कॅपिटल वाढणार म्हणजे करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. ओके, बाय कमिशन. आणि हिनाच्या अकाउंटमध्ये किती दिसणार, 25,000. सॅलरी कोणाला मिळत होती, मीनाला, म्हणून ते कुठं दिसलं, मीनाच्या अकाउंटला. आणि कमिशन कोणाला मिळते, हिनाला, ते कुठं दिसणार, हिनाच्या अकाउंटला. ओके, हे सगळ्या गोष्टी झाला. आता ओनली वन थिंग राहिली काय, प्रॉफिट अँड लॉस. तर इथं काय सांगितलं आपल्याला, किती प्रॉफिट झाला आहे, 50,000. प्रॉफिट किती झाला होता, 50,000. आणि त्यांनी रेशो किती दिला आहे प्रॉब्लेममध्ये, 3:2. आपण कसं वाटलं, इंटू 3 डिवाइड बाय 5. 5 कुठून आले, रेशोची टोटल. ओके, त्यानंतर हिनाचं कसं काढलं, इंटू 2 डिवायडेड बाय 5. तर 5 कुठून आले, रेशिओची टोटल. आणि 3 आणि 2 त्यांचे काय आहेत, शेअर्स आहेत. तर कॅल्क्युलेट करून किती आलं तर 30,000 अँड 20,000. ओके, आता हा काय होता, 50,000 प्रॉफिट. आता मग जर तुम्ही पार्टनर्सला प्रॉफिट दिला तर त्यांचा कॅपिटल वाढणार का कमी होणार, का होणार, त्यांचा कॅपिटल वाढणार, कारण त्यांना प्रॉफिट मिळतो. मग जर प्रॉफिटने कॅपिटल वाढतं तर पार्टनर्स करंटच्या कोणत्या साईडला येणार, ते क्रेडिट साईडला. कोणत्या साईडला येणार, ते क्रेडिट साईडला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती, मीनाचे 30,000 आणि हिनाचे 20,000. ओके, संपला प्रॉब्लेम. ओके, सगळ्या गोष्टी आपण वाटल्या. पहिलं काय केलं आपण, कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स होता, तो ओपनिंग बॅलन्स लिहिला. त्यानंतर नवीन इन्व्हेस्टमेंट केलेले मनी होते का, नव्हते, त्यामुळे ते लिहिले का, नाही. त्यानंतर ड्रॉइंग दिलेलं होतं, ड्रॉइंगनी कॅपिटल कमी होतं म्हणून ते कुठं लिहिलं, डेबिट साईडला. त्यानंतर सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल यांनी काय होतं, कॅपिटल वाढतं, त्यामुळे हे कुठं आलं, पार्टनर्स करंटच्या क्रेडिट साईडला. आणि प्रॉफिट अँड लॉस किती दिला होता, प्रॉफिट दिला होता बिझनेसमध्ये 50,000. तो काय केला आपण, रेशोनुसार वाटला. ओके, किती आला तो, 30,000 मीनाला आणि हिनाला किती आला, 20,000. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा पार्टनरचं काय आहे, नुकसान आहे, त्यामुळे कॅपिटल काय होणार, कमी होणार, त्यामुळे कोणत्या साईडला दिसणार आहे, डेबिट साईडला. ओके, आता सगळं पुट करून झाल्याच्यानंतर आपण काय करतो, टॅली करतो. सर्वात पहिलं काय करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मीनाची कोणती साईड मोठी आहे, डेबिट साईड मोठी आहे. मग काय करणार, डेबिटची टोटल घेणार, तीच टोटल कुठं लिहिणार, क्रेडिट साईड मोठी आहे त्यामुळे क्रेडिटची टोटल घेतली, तीच कुठं लिहिली आपण, डेबिट साईडला. आता डेबिटमध्ये वरती काय आहे का, काहीच नाही आहे. मग 90,000मधनं वरचे 0 गेले, किती उरणार, 90,000. त्यानंतर सेम कुणाचं करणार, हिनाचं. हिनाची कोणती साईड मोठी आहे, क्रेडिट. मग या क्रेडिटची टोटल, तीच टोटल कुठं लिहिणार, डेबिट साईडला. आणि 60,000मधनं वरती काहीच नाही म्हणजे बॅलन्स किती उरणार आहे, 60,000. आणि ह्याच बॅलन्सला आपण काय म्हणतो, शेवटच्या बॅलन्सला काय म्हणतो, टू बॅलन्स कॅरी डाऊन. शेवटच्या बॅलन्सला काय म्हणतो आपण, टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हाच बॅलन्स नेक्स्ट इयरचा काय असतो, ओपनिंग बॅलन्स. जसं इथं 90,000 60,000 आला होता, तसं हाच काय होणार पुढच्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स. तेव्हा आपण काय लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, काय लिहिणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलं. सेम काय करणार आपण, पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करणार. कसं क्लोज करणार, मीनाची कोणती साईड मोठी आहे बघा, डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे, कोणती मोठी आहे, क्रेडिट. मग घ्या बरं क्रेडिटची टोटल बघा बरं, 75,000 येते का. आणि हे 75,000 कुठं लिहिणार, डेबिट साईडला. आणि ह्या 75,000मधून वरचे किती आहेत, 12,300 मायनस करा. मायनस केल्याच्यानंतर आन्सर किती येते, 62,700. ओके, त्यानंतर सेम हिनाचं. हिनाची कोणती साईड मोठी आहे, डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे, कोणती मोठी आहे, क्रेडिट. मग क्रेडिटची टोटल किती येते, 51,000. आणि तेच 51,000 तुम्ही इकडून लिहिणार सेम लाईनमध्ये डेबिट साईडला. आणि तेच 51,000मधून वरचे 10,000 आहे 250 काय करणार, मायनस. किती येणार आन्सर, 40,750. ओके, तर हा काय झाला करंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स. आणि क्लोजिंग बॅलन्सला आपण नाव का देतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तर किती कॅरीड डाऊन बॅलन्स, 62,700 अँड 40,750. हाच बॅलन्स पुढच्या वर्षीचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स. हाच बॅलन्स पुढच्या वर्षीला काय होणार आहे, ओपनिंग बॅलन्स. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ही कोणती मेथड होती, फर्स्ट मेथड, फिक्स कॅपिटल मेथड. इथं आपण काय करतो, कॅपिटल वेगळं अँड अदर थिंग्स म्हणजे सॅलरी, कमिशन, ओके, इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टी काय करतो आपण करंटमध्ये टाकतो. ते पहिलं झालं.
आता हाच प्रॉब्लेम सेकंड मेथडने कसं सॉल्व करणार, त्याच गोष्टी सगळ्या येणार आहेत, फक्त आपण जे वेगवेगळे करत होतो ते काय करणार आपण एकत्र करणार. तर सर्वात पहिलं काय करणार आपण ओपनिंग बॅलन्स. तो ओपनिंग कॅपिटल किती होतं 90,000 अँड 60,000. मीनाचं किती होतं 90,000 आणि इनाचं किती होतं 60,000. त्यानंतर ह्या वर्षी इन्व्हेस्ट केलेले मनी दिले होते का आपल्याला, नव्हते दिले. ओके, त्यामुळे ते लिहिणार का आपण, नाही लिहिणार. इन्व्हेस्ट केलेले मनी दिले होते का आपल्याला, नव्हते दिले. ओके, त्यामुळे ते किती येणार 0. कारण यावर्षी नवीन पैसे इन्व्हेस्ट केलेत का बिझनेसमध्ये, नाही केले. जे काय ते कधीच आहे मागच्या वर्षीचा क्लोजिंग, म्हणजे या वर्षीचा काय झाला ओपनिंग, म्हणून आपण काय लिहिलं ओपनिंग बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर आपण काय बघितलं की सॅलरी मिळाली, कुणाला सॅलरी मिळाली होती, मीनाला. सॅलरी कुणाला मिळाली होती, मीनाला. किती सॅलरी मिळाली होती 3,000 पर मंथ, म्हणजे इयरची किती होणार 36,000. 3,000 × 12. सॅलरीनंतर कमिशन पण मिळाली होती, पण कमिशन कोणाला मिळाली होती, हिनाला. कितीवरती किती 5 लाखवरती 5%. आपण काढलं होतं मगाशी 5 लाखवरती 5%, किती आलं तर 25,000. ओके, त्यानंतर सर्वात पहिलीच लाईन होती की मध्ये की 10% काय मिळतं त्यांना, इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळते. मग जर त्यांना कॅपिटलवरती इंटरेस्ट मिळत असेल तर पार्टनर्सचा काय येतो फायदा. त्यामुळे पार्टनर्सच्या कोणत्या साईडला येणार, तो क्रेडिट साईडला. कोणत्या साईडला येणार, क्रेडिट, कारण कॅपिटल काय होतं आहे वाढते. आणि आपण 10% मागाशी बघितलं कसं काढलं, मग 10% काढून किती आलं तर 9,000 अँड 6,000. आणि 10% नेहमी कशावर काढणार, कॅपिटलवरती, कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितले. त्यानंतर आपण ड्रॉइंग पण बघितलं होतं स्टार्टिंगला. ड्रॉइंगने काय होतं पार्टनरचं कॅपिटल कमी होतं, म्हणजे ते कुठं येणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. किती होतं ड्रॉइंग 12,000 अँड 10,000. ड्रॉइंग किती होतं 12,000 अँड 10,000. ड्रॉइंगसोबत त्यांनी इंटरेस्टसुद्धा दिला होता. किती % इंटरेस्ट दिला होता 5%. पण जर ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर आपण किती मंथचं काउंट करतो, ओनली 6 मंथचा. मग असेच काउंट केलं तर आपण किती आलं तर ड्रॉइंग 300 रुपये आणि 250 रुपये. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती आलं तर 300 अँड 250. ड्रॉइंगने सुद्धा कॅपिटल कमी होतं आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगने सुद्धा पार्टनर्सचं कॅपिटल काय होतं कमी होतं. ओके, हे सगळ्या गोष्टी झाल्या. अजून एक गोष्ट काय राहिली, प्रॉफिट. प्रॉफिट ऑफ द बिझनेस किती सांगितला होता 50,000, म्हणजेच 50,000. आणि त्यांनी रेशो काय दिला होता प्रॉफिट अँड लॉसेससाठी 3:2. ते आपण किती तुकडे करणार 3:2 मध्ये टोटल 5 तुकडे करणार. ओके, एकाला 3 तुकडे आणि एकाला 2 तुकडे. आपण माहिती डिस्ट्रीब्यूट केलं तर, अँड प्रॉफिटने कॅपिटल वाढतं का कमी होतं, काय होतं कॅपिटल वाढतं. त्यामध्ये पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला आहे ना, क्रेडिट साईडला. ओके, मीनाला मिळाले 30,000 आणि हिनाला मिळाले 20,000. झालं सगळ्या गोष्टी पुट करून. आता आपण सेम काय करणार, टॅली करणार. तर मीनाची कोणती साईड मोठी आहे, डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे, कोणती मोठी आहे क्रेडिट. तर क्रेडिटची काय बरं टोटल किती 1,65,000. आणि ही सेम टोटल कुठे येणार डेबिट साईडला. ही सेम टोटल किती येणार कुठे येणार डेबिट साईडला. आणि 1,65,000मधून 12,000 अँड 300 मायनस केले तर आन्सर किती येणार 1,52,700. ओके, हे झालं मीनाचं. आता सेम हिनाची कोणती साईड मोठी आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. मग या क्रेडिटची टोटल किती आली 1,11,000. तेच 1,11,000 कुठं लिहिणार डेबिट साईडला. आणि 1,11,000मधून 10,000 आणि वरचे 250 काय केले आपण मायनस, तर बॅलन्स किती उरणार 1,0750. हा काय झाला पार्टनर्स कॅपिटलचा कुठला बॅलन्स झाला, ओपनिंग का क्लोजिंग, क्लोजिंग. सुरुवातीचा का असतो ओपनिंग बॅलन्स आणि शेवटचा का असतो क्लोजिंग. आणि हाच क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षीला जर गेला तर पुढच्या वर्षी आपण त्याला काय म्हणणार ओपनिंग बॅलन्स, म्हणजे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर पुढच्या वर्षी करंट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ओपन केली तो ओपनिंग बॅलन्स किती असणार आहे 1,52,700 अँड 1,0750. ओके, हा प्रॉब्लेम कळाला. यात न्यू काय होतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेस पार्टनरचा काय असतो फायदा, त्यामुळे कॅपिटल काय होतं वाढतं. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा पार्टनरचं काय असतं नुकसान, त्यामुळे कॅपिटल काय होतं कमी होतं. ओके.